नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. कष्टाशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होत नाही. कष्ट आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची साथ असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होतात. स्वतःच्या हक्काचे घर होण्यासाठी महाराजांची कोणती सेवा करावी ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. स्वतःचे हक्काचे घर होण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला आपण ज्या घरात राहतो, घर स्वतःचे जुने असू दे किंवा आपण एखाद्या भाड्याने म्हणजे रेंटने राहत असाल तरी देखील तुम्हाला तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. अधिष्ठान असणे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असणे आवश्यक आहे. तरच आपण या सेवा करू शकतो. बऱ्यापैकी सगळ्यांच्याच घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीही असतेच, पण ज्यांच्या घरी नाही त्यांनी या सेवा सुरू करण्या अगोदर आपण महाराजांची मूर्ती किंवा फोटो जरूर आणावा. जो महाराजांची मनापासून सेवा करतो त्याचे स्वतःचे घरे होतेच. किती संकटे आली, कितीही अडचणी आल्या तरी देखील त्याचे स्वतःच्या घराचे स्वप्न हे पूर्ण होतेच. आपले हक्काचे घर असावे, त्या ठिकाणी आपल्याला सर्व सोयी असाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. आपण एखाद्या जुन्या घरात राहत असतो, काही अडचणी येत असतात. काही वेळा आपण भाड्याच्या घरात राहत असतो, पण आपण ते घर आपण भाड्याने घेतलेलं असते, त्या घरात आपल्याला पूर्ण हक्क नसतो. आपल्याला कधीही निघावे लागणार असते. असे वाटत असते की आपले स्वतःचे घर व्हावे. घरामध्ये काही अनेक असे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे आपल्याला स्वतःचे घर असावे असे वाटत असते. घरामध्ये कोणत्या वस्तू कोठे असाव्यात, कोणत्या वस्तू घरामध्ये नकोत किंवा कोणत्या दिशेला काय असावे हे सर्व आपल्या मनाप्रमाणे असावे असे वाटत असते. पण काही वेळा आपल्या ह्या इच्छा पूर्ण होत नसतात. पण आपण महाराजांची ही सेवा केली तर आपल्या मनासारखे आणि आपल्या स्वप्नातले घर नक्कीच पूर्ण होईल. बरेच जण श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करतात. नित्यसेवेमध्ये रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप केला जातो. तर ही सेवा ही आपल्याला चालूच ठेवायची आहे आणि त्या सेवेसोबतच आपल्याला ही सेवा करायची आहे. आपण स्वतःचे घर होण्यासाठी जी सेवा करणार आहोत ती सेवा चालू असताना आपण नित्यसेवा बंद करायची नाही. आपण दोन्हीही सेवा करायची आहेत. सेवा सुरू करण्या अगोदर आपण पती पत्नी दोघांनी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा मठात जाऊन आपण जाताना एक नारळ आणि खडीसाखर त्याचबरोबर फुले घेऊन आपण मंदिरात जायचं आहे आणि तेथे गेल्यानंतर स्वामींना खडीसाखर आणि नारळ अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची, प्रार्थना करायची आहे की माझे घर होऊ दे, अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे. आपण एखाद्या ठिकाणी जागा बघितली असेल किंवा घराचे बांधकाम चालू असेल किंवा एखादा फ्लॅट बघितला असेल आणि ते तुम्हाला आवडलं असेल आणि घ्यायचं असेल, पैशाची तजवीज होत नसेल, अशा काही समस्या असतात, तर ते सर्व निर्विघ्नपणे पार पडू दे आणि आपले घर आपल्या ताब्यात लवकर मिळू दे, माझे घराचे स्वप्न लवकर पूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना पती पत्नी दोघांनीही महाराजांना करावी आणि त्या दिवसापासून आपण सेवेला सुरुवात करावी. आपल्या हक्काचे घर व्हावे यासाठी आपण या सेवा करणार आहोत. किंवा आपण एखाद्या ठिकाणी रेडी पोझिशनमधला फ्लॅट जर बघून आला असाल आणि तो आपल्याला आवडला असेल, तो आपल्याला घ्यायचा असेल आणि काही अडचणी येत असतील तर आपण ही सेवा करणार असाल तर हे कोणालाही सांगू नये की आम्ही घर बघितले आहे आणि त्यासाठी आम्ही सेवा करत आहोत, असं कोणालाही सांगत बसू नये. कारण प्रत्येकाचे मन काही सारखे नसते, कधी नजरी लागू शकते. तर आपण आपले घर पूर्ण झाल्यानंतर, आपल्या ताब्यात मिळाल्यानंतरच आपण ही सेवा केली होती आणि माझे घर पूर्ण झाले असे सांगावे. पण आपण सेवा सुरू केल्यानंतर आपले घर पूर्ण व्हायच्या अगोदर आपण सगळ्यांना सांगत सुटलो, कधी नजर लागण्याची शक्यता असते. तर आपण आपले घर पूर्ण झाल्यानंतरच आपण केलेल्या सेवा सांगाव्यात आणि या सेवेने माझे हक्काचे घर पूर्ण झाले हे सांगावे, पण अगोदर सांगू नये. घरच्या व्यक्तींना तुम्ही सांगू शकता, सासू सासरे, दीर जावा यांना सांगू शकता, पण बाहेरच्या व्यक्तींना सांगू नका. ज्या दिवशी आपण मंदिरात जाऊन खडीसाखर आणि नारळ ठेवतो त्या दिवसापासून आपण प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. पती पत्नी दोघांमधील एकाने हे पारायण केले तरी देखील चालेल किंवा एका महिन्यात पत्नीने केले आणि एका महिन्यात पतीने केले तरी देखील चालेल. आपले घराचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपण हे पारायण करायचे आहे. किंवा कमीत कमी तुम्ही गुरुचरित्राचे 7 पारायण तरी जरूर करावेत. जर तुमच्या घराचे बांधकाम सुरू असेल तर ते विना अडथळा बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी देखील तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करावे. तुम्ही जर रेडी पोझिशनमधील घर घेणार असाल आणि तरीसुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, कारण घर बांधणे सोपे काम नसते. आपण बँकेचे प्रकरण वगैरे करत असतो तर ते पूर्ण व्हावे, पैशाची तजवीज व्हावी आणि विना अडथळा घर पूर्ण व्हावे हे होण्यासाठी देखील आपण गुरुचरित्राचे पारायण जरूर करावे. घराचे बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे. काही वेळा असे होते की काही दोष असतील तर बांधकाम निम्म्यावर येते आणि थांबते, ते बांधकाम सुरूच होत नाही. तर अशा वेळी असे दोष निघून जावेत यासाठी आपण गुरुचरित्राचे पारायण केले तर आपले काही दोष असतील तर ते निघून जातील आणि विना अडथळा घर पूर्ण होते.
आपण प्रत्येक महिन्यामध्ये गुरुक्षेत्र पारायण करणार आहोत, तर पारायणाच्या 8 दिवसामध्ये आपण सर्व नियम पाळूनच हे गुरुक्षेत्राचे पारायण करायचे आहे। बरेच जण असे म्हणतात की गुरुक्षेत्र पारायण करताना खूपच त्रास होतो किंवा पारायण करण्यासाठी खूप नियम अटी आहेत आणि आम्हाला पारायण करणे शक्य नसते। पण आपल्याला हे नियम काय महिनाभर पाळायचे नाहीत, तर आपल्याला फक्त 8 दिवसच हे नियम पाळायचे आहेत आणि प्रत्येक महिन्यामध्ये आपण 8 दिवस हे नियम पाळले आणि आपले घर जर पूर्ण झाले तर आपल्याला जो त्रास पारायण करताना झाला आहे ते आपले स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तो त्रास काहीच वाटणार नाही। कोणतीही चांगली गोष्ट घडण्यासाठी काही त्रास आणि काही गोष्टींचा त्याग करणे आवश्यकच असते, तरच आपले सुखाचे दिवस येतात। आपण हे पारायण करत असताना आपली नित्यसेवा चुकवायची नाही। श्री स्वामी समर्थ सारामृताचे रोज 3 अध्याय 11 माळी जप हा झालाच पाहिजे। आपल्याला ह्या सर्व सेवा करत असताना शारीरिक आणि मानसिक त्रास खूप होत असतो, पण या सेवा केल्याने आपल्याला नक्कीच गुरुबळ मिळते आणि आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होते। या सेवा करत असताना आपण रोज 2 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे जरूर पठण करावे। अगदी 2-3 मिनिटं लागतात, तर आपण सकाळी आणि संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्राचे जरूर पठण करावे। त्याचबरोबर आपण पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्ताचेही पठण करावे। आपले स्वतःचे हक्काचे घर पूर्ण व्हावे यासाठी आपण ही सेवा करणार आहोत। तर आपण ही सेवा चालू केल्यानंतर आपल्याला जमेल त्यावेळेला एक वेळ नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे जरूर एक वेळ पारायण करा। तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार। आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या ते आपल्या लक्षात आले असेल, तर आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपण या सेवेला सुरुवात केली तर श्री स्वामी समर्थ महाराजांची साथ आणि आशीर्वाद नक्कीच मिळेल। तुम्हाला गुरुबळ नक्कीच मिळेल आणि तुमच्या हक्काच्या घराची स्वप्न पूर्ण होईल। तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।